मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये विविध प्रकारचे जे काही खत आहे त्यांचा वापर करत असतो। मग ते फळबाग असेल किंवा कोरडवाहू असेल किंवा जे काही भाजीपाल्याचे जे काही पीक असेल ते असेल, मग त्याच्यामध्ये आपण जे काही DAP 12-32-16 10-26-26 सिंगल सुपर फॉस्फेट 15-15-15 हे जे काही मिश्र खत आहे यांचा वापर तर करतच असतो। पण जे काही वॉटर सोल्युबल खत आहे मग त्याच्यामध्ये 19-19-19 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हे जे काही खत आहे यांचा सुद्धा वापर आपल्या पिकामध्ये करत असतो। पण मित्रांनो हे जे काही आपण मिश्र खते व वॉटर सोल्युबल जे काही खते वापरतो यांचा आपण वापर केल्यानंतर आपल्या पिकामध्ये किती दिवसानंतर ते लागू होतात, किती दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये जमिनीमध्ये राहून आपल्या पिकाला जो काही अन्न पुरवठा हा त्यांचा सुरळीत असतो हे आपल्याला माहिती नसतं। त्याच्यामुळे आपल्याला आपले जे काही पिकांना योग्य डोस कधी करावा, एखादं जे काही अन्नद्रव्य आहे ते किती दिवसानंतर लागू होतं, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या। मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे काही पहिलं मिश्र खत आहे ते आपण आपल्या पिकामध्ये सर्वात जास्त वापरतो ते म्हणजे DAP म्हणजेच डायअमोनियम फॉस्फेट। मित्रांनो डायअमोनियम फॉस्फेट जे काय आहे ते टाकल्यानंतर 18 ते 15 दिवसानंतर झाडाला लागू होतं व ते 28 ते 30 दिवसानंतर 28 ते 30 दिवसापर्यंत आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असतं व आपल्या पिकाला अन्न पुरवठा हे पुरवत असतं। दुसरं म्हणजे 12-32-16। तर मित्रांनो हे जे काही खत आहे मिश्र खत हे जमिनीमध्ये 12 ते 14 दिवसानंतर आपल्या पिकाला लागू होतं व 20 ते 22 दिवसापर्यंत आपल्या जमिनीतून पिकालाही मिळत असतं। त्याच्यानंतर जे काही आहे तिसरं महत्वाचं जे काही खत म्हणजे 10-26-26। मित्रांनो हे 18 ते 20 दिवसानंतर झाडाला लागू होतं व आपल्या पिकामध्ये 32 दिवसापर्यंत आपल्या जमिनीमधून पिकाला हे अन्नद्रव्य पुरवत असतं। त्याच्यानंतर जे काही चौथं जे काही खत आहे ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट। मित्रांनो हे पिकाला टाकल्यानंतर 72 दिवसानंतर लागू होतं व आपल्या पिकामध्ये 190 दिवसापर्यंत मातीत राहून आपल्या पिकाला जे काही अन्नद्रव्य पुरवठा हे करत असतं। त्याच्यानंतरचे जे काही खत आहे ते म्हणजे 15-15-15। तर मित्रांनो हे जे काही खत आहे हे आपल्या पिकामध्ये 12 ते 14 दिवसापर्यंत 12 ते 14 दिवसापर्यंत पिकामध्ये लागू होतं व आपल्या पिकामध्ये 20 ते 22 दिवसापर्यंत आपल्या पिकाला जे काही अन्नद्रव्य पुरवठा आहे हे करण्याचं काम करतं। त्याच्यानंतरचं जे काही खत आहे ते म्हणजे 24-24-24। तर मित्रांनो हे आपल्या पिकामध्ये 12 ते 14 दिवसामध्ये लागू होतं आणि त्याच्यानंतर जे काही 12 ते 13 दिवसापर्यंत आपल्या पिकाला जमिनीतून जो काही अन्नद्रव्य पुरवठा आहे हे पुरवत असतं। त्याच्यानंतरचं आहे अमोनियम सल्फेट। तर मित्रांनो हे आपल्या पिकामध्ये 3 दिवसात लागू होतं व 9 दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये नायट्रोजन पुरवण्याचं काम करतं। त्याच्यानंतरचं आहे युरिया, हे आपल्या पिकामध्ये 18 तासामध्ये लागू होतं व 2 ते 3 दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये नायट्रोजन पुरवण्याचं काम करतं। त्याच्यानंतरचं आहे कॅल्शियम नायट्रेट, हे आपल्याला आपल्या पिकामध्ये 3 ते 7 दिवसापर्यंत लागू होतं व आपल्या पिकामध्ये 7 ते 15 दिवसापर्यंत आपल्या पिकाला जे काही कॅल्शियम स्वरूपातला जे काही नायट्रेट स्वरूपातला जे काही कॅल्शियम आहे हे आपल्या पिकांना पुरवत असतं। त्याच्यानंतरचं आहे बोरॉन। बोरॉन हे आपल्या पिकाला दिल्यानंतर हे 5 ते 10 दिवसानंतर पिकाला लागू होतं व 10 ते 20 दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये जमिनीतून पिकाला देण्याचं काम हे बोरॉन करतं। त्याच्यानंतरचं आहे सल्फर। सल्फर हे आपल्या पिकाला 10 ते 20 दिवसानंतर लागू होतं व 30 दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये जे काही जमिनीतून पिकाला 30 दिवसानंतर आपल्याला सल्फर हे मिळत असतं। त्याच्यानंतरचं आहे मॅग्नेशियम सल्फेट, हे आपल्या पिकामध्ये 3 ते 6 दिवसात लागू होतं व 10 ते 15 दिवसापर्यंत आपल्या पिकाला जमिनीद्वारे जे काही मॅग्नेशियम जे काही सल्फेट आहे हे पुरत असतं। त्याच्यानंतरचं आहे झिंक, हे आपल्या पिकामध्ये जे काही 7 ते 15 दिवसापर्यंत 7 ते 15 दिवसानंतर आपल्या पिकाला लागू होतं व 20 ते 23 दिवसानंतर आपल्या पिकाला जे काही झिंक हे जमिनीद्वारे पुरवत असतं। त्याच्यानंतरचं आहे फेरस, हे फेरस आपल्याला 5 ते 10 दिवसानंतर लागू होतं व आपल्या पिकामध्ये 10 ते 20 दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये जे काही अन्नद्रव्य पुरवठा हे करत असतं। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही हे जे काही अन्नद्रव्य बघितले, जे काही खतं बघितले, हे आपल्या पिकामध्ये किती दिवसानं टाकल्यानंतर किती दिवसानंतर लागू होतात व किती दिवसापर्यंत टिकतात व आपल्या पिकामध्ये त्यांचा जो काही अन्नद्रव्य साठा आहे तो किती दिवसापर्यंत होऊ शकतो, सविस्तर माहिती बघितली। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही जी काय आपली जी काही माहिती आहे त्यांचा फायदा होईल. व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.